जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी-यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण एम.कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 3 2024 क्रेडिट पॅटर्न मधील मॅनेजमेंट ऑडिट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे परीक्षेला जाण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच पण जर का अद्याप आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर त्वरित सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला बाकी विषयांचे देखील क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेश्चन्स आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटतील. तसेच आपल्या YouTube चॅनलला देखील तुम्ही रेफर करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर मॅनेजमेंट ऑडिटच्या क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटला. विद्यार्थी मित्रांनो, मॅनेजमेंट ऑडिट या विषयाची जी काही क्वेश्चन पेपर असणार आहे विद्यापीठाची, ती 70 मार्कासाठी असणार आहे. यासाठी तुम्हाला 3 तासाचा टाइम ड्युरेशन दिलेला आहे. पासिंगसाठी तुम्हाला किमान 28 मार्क पडणं अपेक्षित आहे आणि या विषयाची क्वेश्चन पेपर फक्त आणि फक्त इंग्रजी माध्यमातूनच येणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटमध्ये टोटल तुम्हाला 6 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे आणि रिमेनिंग जे काही 4 प्रश्न आहे, म्हणजेच क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th यापैकी कोणत्याही 3च प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट एकदम सोपा आहे. तर बघा इथे क्वेश्चन नंबर 1 जो काही दिलेला आहे, तो फिल इन दी ब्लँक्स आहे. इथे तुम्हाला किमान 8 फिल इन दी ब्लँक्स विचारले जातील. त्यापैकी कोणत्याही 6 लिहायच्या आहे. मी म्हणेल इथं 8च्या 8 याचं उत्तर लिहिलं तरी चालेल. कोणत्याही मॅक्सिमम 6 यांना मार्क दिले जातील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2nd हा थिअरी क्वेश्चन म्हणजेच ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर 18 मार्काला विचारला जाईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 हा ब्रॉड क्वेश्चन सेकंड नंबर चॅप्टरवर 18 मार्काला विचारला जाईल. क्वेश्चन नंबर 4 हा ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 3 वर 18 मार्काला विचारला जाईल. तर क्वेश्चन नंबर 5 हा थेअरी क्वेश्चन किंवा ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 4 वर 18 मार्काला विचारला जाणारा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th अशा 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3च प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. नंतर क्वेश्चन नंबर 6 आहे राइट शॉर्ट नोट्स आहे. जिथे प्रत्येक चॅप्टरवरती एक शॉर्ट नोट्स अशा 4 चॅप्टरवरती 4 शॉर्ट नोट्स विचारले जातील. त्यापैकी तुम्हाला फक्त 2 शॉर्ट नोटची उत्तरं लिहायची आहेत. त्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स मॅक्सिमम आहे. असे मिळून टोटल 70 मार्कांचं हे स्वरूप होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेत उत्तरपत्रिकेत उत्तर लिहित असताना आपण काय करावं, की 1 नंबरचा आणि 6 नंबरचा प्रश्न अगोदर सॉल्व्ह करा आणि नंतर तुम्ही पुढचे 2, 3, 4, 5 पैकी कोणतेही 3 प्रश्न सॉल्व्ह केले, तर जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला भेटून जातील. ओके. सो आता आपण काही महत्त्वाच्या प्रश्नांकडे वळणार आहोत. तर पहिला जो काही ब्रॉड क्वेश्चन आहे, तो आहे डिफाइन द टर्म ऑफ मॅनेजमेंट ऑडिट, एक्सप्लेन इट्स ऑब्जेक्टिव्ह. ओके. ऑब्जेक्टिव्ह आणि स्कोप आहे. इथे जरा शब्दप्रयोग चुकलेला आहे. तिथे तुम्हाला काय करायचं आहे, मॅनेजमेंट ऑडिटची डेफिनेशन द्यायची आहे आणि त्या ठिकाणी त्याचे ऑब्जेक्टिव्ह आणि स्कोप तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. किंवा तुम्हाला कदाचित हा जो काही प्रश्न आहे, तो ब्रॉड क्वेश्चनला विचारला जाईल, एक्सप्लेन इन डिटेल्स द स्कोप अँड बेनिफिट्स ऑफ मॅनेजमेंट ऑडिट. म्हणजे धरून चला विद्यार्थी मित्रांनो, इथे मॅनेजमेंट ऑडिटचं तुम्हाला इंट्रोडक्शन, मीनिंग आणि डेफिनेशन हे टोटली तुमचं पार्टच असायला हवं. कारण ज्यावेळेस मार्किंगची जी काही स्कीम असते, तर त्यामध्ये तुम्हाला डेफिनेशनला किमान 2 मार्क तरी असतात. तुम्ही जर का स्कोप आणि बेनिफिट जरी लिहिले, पण जर का तुम्ही डेफिनेशन लिहिली नाही, तर तुम्हाला त्या 2 पैकी मार्क तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही इंट्रोडक्शन, मीनिंग, डेफिनेशन काळजीपूर्वक करा. मॅनेजमेंट ऑडिटचे स्कोप, इम्पोर्टन्स, त्याच्यानंतर बेनिफिट्स हे तुम्ही काळजीपूर्वक करून ठेवा. पुढे आहे एक्सप्लेन द रोल ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट इन डिसिजन मेकिंग. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे किंवा शॉर्ट नोट्सला किंवा ब्रॉड क्वेश्चनला देखील हा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे एक्सप्लेन इन डिटेल्स अंडरस्टँडिंग द स्ट्रक्चर, गोल अँड स्ट्रॅटेजीज ऑफ द ऑर्गनायझेशन. हा 2nd नंबर चॅप्टरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. तो देखील काळजीपूर्वक करून ठेवा. नेक्स्ट आहे एक्सप्लेन इन डिटेल्स प्रोसिजर ऑफ मॅनेजमेंट ऑडिट. मॅनेजमेंट ऑडिटची प्रोसिजर कशा पद्धतीने होतात, ती 1 बाय 1 तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. नेक्स्ट आहे डिफाइन द टर्म ऑफ कॉर्पोरेट डेव्हलपमेंट ऑडिट, एक्सप्लेन इट्स डिमिनेशन्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर्स असं देखील म्हटलं जाईल. हा पण ब्रॉड क्वेश्चन आहे. इथे कॉर्पोरेट डेव्हलपमेंट ऑडिटचं तुम्ही इंट्रोडक्शन, मीनिंग, डेफिनेशन लिहून त्याचे डिमिनेशन्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्लेन करू शकता. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द डिफरंट एरियाज ऑफ मॅनेजमेंट ऑडिट. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, तो देखील करून ठेवा. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ कॉर्पोरेट डेव्हलपमेंट ऑडिट.
त्यानंतर 9 नंबर आहे डिफाईन सोशल कॉस्ट बेनिफिट अनालिसिस, एक्सप्लेन देअर नीड, इसेन्शियल्स अँड टेक्निक्स. ओके, हे तुम्हाला स्पष्टपणे करायचं आहे. कदाचित तुम्हाला नीड अँड इसेन्शियल्स विचारतील किंवा नुसते टेक्निक्स पण तुम्हाला ब्रॉड क्वेश्चनला विचारले जाऊ शकतात. सो आता शॉर्ट नोट्सकडे वळूया. शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला जे काही जवळजवळ 10 शॉर्ट नोट्स दिलेले आहे, सर्वच्या सर्व करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स हे पडून जातील. सो पहिली आहे इसेन्शियल्स ऑफ मॅनेजमेंट ऑडिट. दुसरा आहे डिफरन्स बिटवीन फायनान्शियल ऑडिट अँड मॅनेजमेंट ऑडिट. बघा विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्स बिटवीन हा जो काही प्रश्न आहे, तो कदाचित ब्रॉड क्वेश्चनला पण येण्याची शक्यता आहे. म्हणून तो तुम्ही डेफिनेटली करून ठेवा. नेक्स्ट आहे डेव्हलपिंग ऑडिट प्लॅन. त्याच्यानंतर आहे स्कोप ऑफ कॉर्पोरेट सर्व्हिस ऑडिट. त्यानंतर पुढे आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन कंट्रोल. नेक्स्ट आहे प्रोडक्टिव्हिटी अँड इफिशियन्सी अनालिसिस. नेक्स्ट आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग टूल्स. त्यानंतर पुढे आहे परफॉर्मन्स अनालिसिस. नंतर आहे कॅपॅसिटी युटिलायझेशन अनालिसिस आणि लास्ट दिलेली आहे इव्हॅल्युएशन ऑफ कॉर्पोरेट कल्चर. याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही काही सेल्फ स्टडी म्हणून काही बाकीच्या शॉर्ट नोट्स आणि ब्रॉड क्वेश्चन केले असतील तर निश्चितच तुम्हाला त्याचा देखील बेनिफिट्स हा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीने आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बाकी विषयाचे देखील व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला भेटणार आहे. त्यामुळं तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ देखील तुम्ही पोच करू शकता. सो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.